ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। रामकृष्ण हरी सर्वांना। प्रिय प्रसंगी उर्वी देवाची भागातील प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वांना नमस्कार। मी सोमनाथ बबन यादव, प्रभाग क्रमांक 8 यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर ही निवडणूक लढवित आहे। निवडणूक लढण्याचं मूळ उद्देश की सर्वसामान्य जनतेला मूलभूत गरजा, मूलभूत सुविधा प्रत्येकाला मिळाले पाहिजे। या ठिकाणी ज्या समस्या आहे की पाणी, आरोग्याची समस्या, रस्त्याची समस्या। भाऊ नमस्ते, मी तुम्हाला काही प्रश्न थोडं विचारत आहे याच्याबद्दल। तर आपली सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे सांगा। मी SYBA माझं शिक्षण झालेलं आहे आणि सामाजिक पार्श्वभूमी म्हणलं तर मी शांताई प्रतिष्ठान पुणे याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। गेली 20 वर्षापासून मी समाजकारणात काम करतो। शांताई प्रतिष्ठान मार्फत आम्ही आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, लोकांना ज्या गरजा आहे, पूरग्रस्त असू त्यांना मदत वेळोवेळी, पालखीसाठी इथं नवरात्र उत्सव, महिलांसाठी या ठिकाणी रोजगाराची उपलब्धी, असे अनेक कार्यक्रम शांताई प्रतिष्ठान मार्फत राबवतोय। भाऊ तुम्हाला अजून दुसरा प्रश्न विचारायचा आहे, निवडणुकीत उभे राहण्याचा वास्तविक मुख्य हेतू काय असेल? काय निवडणुकीच्या मागे उभं राहण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या प्रभागामध्ये जे सर्वसामान्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पाणी, ड्रेनेज, लाईट, ज्या सर्वसामान्यांना ह्या मूलभूत गरजा मिळणे आवश्यक आहे, आजही ते त्यापासून वंचित आहे आणि त्यांना त्या सुविधा देण्यासाठी इथं MGBची पाईपलाईन असू, हे अंतर्गत रोडचे काम असू, ड्रेनेजचे असू, या सुविधा पुरवण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे। भाऊ अजून एक प्रश्न असा असेल की आधी कोणते सामाजिक काम केले आहे तुम्ही, त्याचं उदाहरण थोडं सांगू शकता का? शांताई प्रतिष्ठान मार्फत मी समाजाच्या हे राष्ट्रीय महामार्गासाठी मी या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन, या हे काम दुरुस्ती, हे रुंदीकरणासाठी मी नेहमी प्रयत्न केलेला आहे। तसेच कोरोनाच्या काळात मी या ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित केलेले, सर्वसामान्यांना लस उपलब्ध होईल यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरे आयोजित करून सर्वसामान्यांना त्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या प्रभागातील 3 सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहेत? त्या प्रभागामध्ये मूळ समस्या म्हणजे या ठिकाणी जी MGBची पाईपलाईन नाहीये ती मुख्य आहे। तसेच की ड्रेनेज लाईनच्या ह्या जुन्या ग्रामपंचायती वेळेस टाकलेल्या आहे, त्यामुळे सगळ्या ड्रेनेज लाईन ह्या ब्लॉकेज होतात। त्यामुळे ड्रेनेजची व्यवस्था करणं आणि मुख्यतः आशीर्वाद नगरमध्ये आजपर्यंत ड्रेनेजच जोडलेले नाही। सगळे ड्रेनेजचं पाणी हे रोडवर सोडले गेलेलं आहे। ती समस्या आणि ह्या इथली वाहतुकीची समस्या त्या मूळ समस्या आहेत। दुसरा प्रश्न असा असेल, रस्ते, खड्डे, नाली, पाणी, ड्रेनेज यावर तुम्ही काय योजना आखणार आहात पुढे? या ठिकाणी प्रत्येक भागात हे चांगल्या दर्जाचे रस्ते झाले पाहिजे। ड्रेनेजची व्यवस्था ही प्रत्येक भागामध्ये, आणि ती ओढ्याला सोडता की नाही ती पण बंद पाईपलाईनद्वारे ती ड्रेनेज सोडली गेली पाहिजे। ओढा नाला हे पावसाळ्याच्या अगोदर साफसफाई झाली पाहिजे, जेणेकरून जे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, मच्छर या डेंग्यू सारखे आजार निर्माण होतात, की त्या गोष्टी या ठिकाणी झाल्या नाही पाहिजे। त्यासाठी मी प्रयत्न करेल। प्रभागातील पाणी टंचाई, अनियमित पाणी पुरवठ्याचे जनतेचे समाधान कसे करा? या ठिकाणी MGBची पाईपलाईन टाकून सर्वांना मुबलक आणि समांतर सर्व नागरिकांना अर्धा इंचित पाईपलाईन प्रत्येक घरात कनेक्शन मिळलं पाहिजे। सर्वांना समांतर पाणी योजना राबवली जाईल। रस्ते सुधारणा, खड्डेमुक्त मोहिमेवर आपले उपाययोजना काय असेल? रस्ते, खड्डे ही आज इथं राष्ट्रीय महामार्ग आहे, की राष्ट्रीय महामार्गाला येण्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी या संबंधित विभाग यांना वेळोवेळी पाठपुरावा करून ते खड्डे, तिथली दुरुस्ती, रुंदीकरण यासाठी नेहमीच मी प्रयत्न करतोय।
मग अजून एखादा प्रश्न राहिला पाहिजे युवकांसाठी क्रीडा रोजगार कौशल्य विकास यासाठी काय योजना आपण आपल्या मनामध्ये आहे? युवकांसाठी आम्ही नेहमीच हा भाग इंडस्ट्रीज गोदाम साडी गोदाम आहे. ह्या मुलांना युवकांना बेरोजगारांना या ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध होईल आतापर्यंत 200-300 मुलांना या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये मी स्वतः कामाला लावलेले आहे. साडीच्या गोडाऊन मध्ये त्यांना कामाला लावून त्यांना रोजगार उपलब्धी करून दिलेला आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आपण कोणती पावले उचलणार आहात? महिलांची सुरक्षता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी ओव्हरब्रिज आहे. या ठिकाणी रोडला मंत्रवाडी चौक आहे. या ठिकाणी रात्रीचं खूप भयंकर रोडची अवस्था आहे. त्यामुळे इथे सगळ्या प्रभागात मुख्यतः इथं सीसीटीव्ही नाही पण अख्ख्या पूर्ण प्रभागात सीसीटीव्ही लावून महिलांचे लहान मुलांचे सगळ्यांची सुरक्षितेची काळजी घेतली जाईल. तसेच सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती उपयुक्त योजना तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये राबवणार आहात? ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, वाचनालय, त्यांना गार्डन या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. तुम्हाला काय पर्यावरणाची काय आवड आहे का? म्हणजे पर्यावरणामध्ये तुम्हाला काय सांगू इच्छिता? पर्यावरणाची नक्कीच आवड आहे. आम्ही विठू माऊली, देवराई टेकडी, कानिफनाथ गड या ठिकाणी आम्ही आतापर्यंत की 80 ते 90 हजार झाडे लावलेली आहेत तिथं आणि त्याच्यापासून जे ऑक्सिजन निर्माण होते आज त्याच्यामुळं प्रत्येक नागरिकाला हा स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन मिळते. यावर आम्ही नेहमीच काम करतोय. भाऊ आपल्याला एक शेवटचा प्रश्न राहील. आपल्या प्रभागाचे पुढील 5 वर्षाचे तुमचे विजन काय असेल? पुढील 5 वर्षात हा प्रभाग महाराष्ट्रातील 1 नंबर प्रभाग म्हणून ओळखला जाईल असे या प्रभागात काम करणार आहे. इथल्या प्रत्येक नागरिकाला ज्या मूलभूत सुविधा आहे ते प्रत्येक घरी पाणी, ड्रेनेज, या लाईटीची सुविधा, त्यांच्या आरोग्याची सुविधा, या रोडचे अंतर्गत रस्ते असू द्या, ही प्रत्येक सुविधा हे प्रत्येक सामान्य नागरिकाला मिळल्या पाहिजे. 5 वर्षात इथला पूर्ण नागरिकाला सुविधा देऊन इथले सर्व प्रश्न सोडवणार आहेत. जास्त शेवटचा प्रश्न भाऊ आपल्यासाठी राहील. आपल्या जाहीरनाम्यामध्ये एक 4 मुख्य मुद्दे कोणते आहेत जेणेकरून तुम्ही त्याच्यावर फोकस करणार आहात? माझ्या जाहीरनाम्यामध्ये महत्वाचं की महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाची MGPची पाईपलाईन ही ह्या कचरा डिपो बाधित भागात तसेच सर्व प्रभागामध्ये पाईपलाईन टाकून सर्वांना पाणी उपलब्ध करून देणे. तसेच राष्ट्रीय महामार्गाचं आता रोडचं काम चालूच आहे आणि त्याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करतोय आणि ते रोड लवकरच काम होऊन इथली वाहतुकीची समस्या जी ऍक्सिडेंटची समस्या आहे ती सुधारण्याचा प्रयत्न करेल. तसेच ड्रेनेजची व्यवस्था की या भागात ग्रामपंचायतच्या ड्रेनेज पडलेल्या आहे त्या खूप छोटे आहे. आज नागरीकरण वाढलेले आहे त्यामुळे ड्रेनेजची समस्या रोज ब्लॉकेज आहे. ती ड्रेनेजची लाईन पुरत नाही तर ह्या प्रभागात पूर्ण ड्रेनेजच्या लाईन टाकणे. अजून काय काय असे प्रभाग आहे तिथे ड्रेनेजच वड्यापर्यंत गेलेलं नाहीये त्यामुळे त्या भागात ड्रेनेज टाकून तिथले प्रश्न सोडवणार आहोत. शेवटचा प्रश्न की आता निवडणुकीला साधारण 2 दिवस राहिलेले आहेत तर तुम्ही मतदारांना तुमचं काय आव्हान करता? मी माझ्या प्रभागातील मतदारांना आव्हान करेल की आपण एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, स्वच्छ चेहरा आणि जो 5 वर्ष आपल्यासाठी काम करेल आणि इथून मागे जो गेली 15 वर्ष काम करतोय असा उमेदवार मी सोमनाथ यादव याला प्रचंड बहुमताने विजयी आपण कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.